वेट थांब आता बोल. द बजेट इश्यूज. काल पुन्हा एका गुजरात्याने इंग्रजांशी लढा दिलेला आहे आणि त्यांनी इंग्रजांना रडवलंय, त्यांना चिथवलंय, त्यांच्या विरुद्ध सत्याग्रह केलाय, सेंचुरीचा सत्याग्रह, ज्यात त्याने हँडशेक ठेवला होता, म्हणजे हँडशेक दावणीवर ठेवला होता. रवींद्र जडेजा, सर रवींद्र जडेजा. येस. काल म्हणजे गांधीजींनी जी प्रथा चालू केली ती जडेजाने आजपर्यंत चालू ठेवली आहे आणि होपफुली ती यापुढे सुद्धा चालू राहील. अक्षर पटेल असं तर आपल्याला वाटलं की गांधीजीच परत आले ऍक्च्युली. आणि त्याच्याबरोबर एक साऊथ इंडियन सुद्धा होता काल चक्क, पण त्यांच्यासोबत कोणी साऊथ इंडियन नव्हता. आता होता ना, पण आपण असं बोलू की या गुजराती बरोबर होता. सो कालचा दिवस सगळ्यांनी बघितलाच असेल, जो की फार, जरी मॅच ड्रॉ झाली तरी तो खूप एक्साइटिंग दिवस होता इंडियन्ससाठी तरी ऍटलीस्ट. म्हणजे आपण ह्या साईडला होतो म्हणून कदाचित इंडियाच्या साईडला होतो म्हणून, पण हे खूप दिवसांनी आपल्याला बघायला मिळालं की ड्रॉ झालेल्या मॅच मध्ये मजा आली आणि मॅच ड्रॉ झाली हेच खूप दिवसांनी बघायला मिळालं. काल प्रॉपर एक टेस्ट क्रिकेटचा दिवस होता. काल म्हणजे एकंदर सिरीज मध्ये असे बरेच फेजेस आलेत ज्यात प्रॉपर टेस्ट क्रिकेट खेळलं गेलंय, अप्लाय केलं गेलंय. सो काल त्याची एक तर खूप मजा आली. आणि दुसरी गोष्ट सिडनीमध्ये जी झाली होती, अश्विन आणि ह्याने वाचवली होती, कोणी हनुमा विहारीने वगैरे. त्यानंतर आय गेस ही कालची मॅच होती ज्यात एवढा एफर्ट मारला अख्खा इंडियाने. आणि तेच टेस्ट क्रिकेटचं खरं फन खरं काल बघायला मिळालंय. आणि जरी आपण बोललो की रिझल्ट महत्वाचे आहेत वगैरे, रिझल्ट आहेतच महत्वाचे, त्याबद्दल काही हे नाहीये, शंका नाही. पण मग जो कोर आहे, जो इसेन्स आहे टेस्ट क्रिकेटचा, तो आपण विसरता कामा नये, हे कालच्या मॅच मध्ये दिसून आलंय. खरं. पण हे जर इंग्लंडने आपल्यासोबत केलं असतं तर आपल्याला झालं असतं काय फालतूगिरी करतायत, जिंका हरा काहीतरी करा, पण हे नाही का करू. म्हणून मी आधीच बोललो ना की आपण आता या साईडला होतो म्हणून आपल्याला मजा येते बघायला. खरं. सो इंडियाने काल दिवस चालू केलेला 174 for 2. आणि के एल राहुल आणि गिल खेळत होते ना. के एल राहुल आणि गिल खेळत होते, दोघे पण कडक केलेत. के एल राहुल तर प्रॉपर दाखवून दिले भाई या सिरीजला की आय हॅव अराइव्ड. आणि त्याने रोहित आणि विराट गेल्यानंतर पुरेपूर फायदा उचललेला आहे. सो नाऊ ही इज द नेक्स्ट पिलर ऑफ इंडियन क्रिकेट. म्हणजे तो बघशील तर तोही जरा, बोल, जर तू बघशील तर के एल राहुल इज जरा विचित्र कॉम्बिनेशन ऑफ विराट कोहली आणि पुजारा. म्हणजे त्याच्याकडे पुजारा सारखी हे पेशन्स पण आहे त्याच्याकडे, आणि विराट सारखी त्याच्याकडे स्ट्रोक प्ले पण आहे त्याच्याकडे चांगला खूप. आणि ह्या सिरीजला त्याने स्पेशली खूप त्याचा स्ट्रोक प्ले कंट्रोल केलाय. तो जितका मागे खेळतोय, जितका कंट्रोल खेळतोय, जितका लेट खेळतोय, त्याचा त्याला फायदा मिळतोच आहे. पण त्याच्यामुळे तुला त्याची एक साईड, त्याचा एक कलर तुला अख्खा दिसलाय. बरोबर. आणि काल पण त्याचं नशीब खराब झालं की काल त्याला एक ऑड बॉल तसा खाली बसला आणि तो आउट झाला. चांगला काल तो सेंचुरी खरं डिझर्व करत होता. 90 रन करून आउट झाला तो, आणि जो म्हणजे प्लम फेल्वी झाला, तो थांबला पण नाही ना, त्याला कळलंच होतं की अब तो मी काय. सो ठीक आहे, सेंचुरी झाली तरी ठीक आहे. रिषभ पंतच्या बाबतीत आपण बघतोच की त्याचे 90s केवढे महत्वाचे असतात इंडियासाठी, मॅच जिंकवण्यासाठी किंवा मॅच वाचवण्यासाठी. तो ते अजून एकदा प्रूव्ह झालं की 90s इज नो लेस दॅन 100. आणि कालची तर खूप महत्वाची होती इनिंग, कालची परवापासून जी खेळली होती. बरोबर. आणि थ्रू आउट द सिरीजच त्याने दाखवलंय. ऑलमोस्ट आता 8 इनिंग झाल्या त्याच्या. 8 इनिंग मध्ये तो हार्डली एका सिरीज मध्येच फ्लॉप, एका मॅच मध्येच फ्लॉप, एखाद 2 इनिंग तो खराब केला असेल. अदरवाईज तो कन्सिस्टंटली 50 वर त्याने रन्स मारायचे, 2 तर त्याच्या सेंचुरी झाल्यात. काल त्याची 3री लागली. आता 500+ रन्स आहेत त्याच्याकडे, जे की फार रेअर आहे एका सिरीज मध्ये 500+ रन्स करणं, ते पण एका ओपनर कडनं. कारण वी ऑल नो की ओपनिंग किती कठीण असते इंग्लंडमध्ये, कारण बॉल खूप मूव्ह करत असतो, काय म्हणतो ना, ते स्विंग कंट्रोल होत नाही, त्यात बॅटिंग खूप डिफिकल्ट होते. सो या के एल राहुल फायनली, सुनील शेट्टी हॅज समथिंग टू चेरिश अबाउट. येस. माझ्या मते गोयंकांना फार दुःख झालं असेल के एल राहुलची इनिंग बघून. इव्हन पंतची पण. काय पण ज्या प्रकारे डेडिकेशन दाखवतोय, पाय तुटलाय तरी खेळतोय, बाहेरून बघतोय, इंटरेस्टिंग खेळतोय तर खूप जास्ती. सो गोयंका माझ्यामध्ये ते टॉक्सिक बॉस आहेत माझ्यामध्ये, त्यांच्याकडे कोणीच चांगला एम्प्लॉई घडत नाही. सगळे एम्प्लॉई तिथे फ्रस्ट्रेट होत आहेत. जो कंपनी सोडून गेल्यानंतर बाहेर चांगलं खूप सो काल हे पण आलेलं की ऋषभ, जर विकेट्स गेले असता आपल्या तर ऋषभ पंत कदाचित आला असता बॅटिंगला पुन्हा, कारण तो रेडी तर दिसत होता तिथे, तो जर्सी वगैरे घालून बसलेला प्रॉपर. आणि त्याच्या आधीच त्याने एंट्री घेतलेली, ते क्रचेसवर घेतलेली एंट्री. सो जर आला असता बॅटिंगला तर भाई एकदम हिस्ट्री झाली असती आणि त्याने मॅच वाचवून गेला असता तिथून मग तर. खरं. आणि काल आता पुन्हा तेच आहे जे सिडनीमध्ये झालं होतं की जडेजा तेव्हा इंजर्ड होता, सो अश्विन आणि विहारीने डिफेंड केलं. सो तसे काल बघशील तर काल ते सगळे प्लेयर्स पंचसाठी खेळले इन शॉर्ट. कारण जर
जर तू बघशील जडेजा जेव्हा पहिल्याच बॉलला आला तो आउट झाला असता, कॅच पकडली असती तर मॅच वाईड ओपन होती. जो रूटने कॅच ड्रॉप केलं. सो कालचा खरा मॅच विनर जो रूट आहे. काल खरी ड्रॉ जो रूटने केली आहे फिल्डिंगने त्याच्या. सो ती कॅच खूप क्रुशल होती. आपण कालच्या फ्लो मध्ये दिवसाच्या. सो राहुल गेला, राहुल नंतर गिलने त्याची सेंचुरी टाकली. जे गिलवरती अमेयाने एलिगेशन्स लावले होते की फ्लॅट ट्रॅक बुली आहे, असं आहे तसं आहे. सो काल गिलने अमेला रॉंग प्रूफ केलेलं आहे. कसं वाटतं? लाज नाही वाटत? थोडी पण लाज असेल तुझ्यात तर तू आत्ताच्या आत्ता ऍक्सेप्ट करशील की हा मी भाई. पण स्टोक्स बोलला की पिच थोडा इझी झालं होतं म्हणून कदाचित गिल खेळला असेल, काय माहिती. नाही पण गिलने खरंच चांगला केलं. गिलने खरंच चांगला केला आणि गिलने खूप पॉझिटिव्ह केला. त्याचा स्ट्रोक प्ले अख्खा एक तर खूप असा, त्याची तर बॅटिंग बघायला चांगलीच आहे खूप. म्हणजे जिथे राहुल अख्खा डिफेंड करत सुटला तो अटॅक करत होता. त्याने नंतर प्रॉपर शटर डाऊन केले स्वतःचे, पण त्याने एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला. ते म्हणतात डोंट लुक ॲट द स्कोर कार्ड. त्याने तसं केलं. तो बॉल बाय बॉल खेळत होता, तो बॉल वॉच करून खेळत होता, बॉल छान मिडल करत होता. सो गिलने इन जनरल मला असं वाटतंय, आणि त्याने काल आत येणारे बॉल सोडले नाहीत, ते खेळून काढले. काल गिलचा रणबीर कपूर झाला होता कमिंग ऑफ एज. काल त्याची कमिंग ऑफ एज इनिंग आली आहे प्रॉपर. काल त्याची गॅपामधली ती इनिंग बघशील तू, त्यानंतर काल त्याची अशी इनिंग बघून तुला असं झालं की यार हा गिल होता तो सगळ्यांना तेव्हापासून हवा होता. म्हणजे त्याच्या ऑब्वियसली त्याची 270 वगैरेची पण इनिंग आहे 69ची. पण मी ही इनिंग खूप त्याची वर रेट करतो गिलची. पण ज्या प्रकारे तो आउट झाला, थोडा नॉस्टॅल्जिया देऊन गेला एमआरएफ बॅटचा आउटसाइड ऑफ. सो नंतर मग ठीक आहे, दोघं पण कडकच खेळले. राहुलने 90 मारले, गिलने 101 मारले. गिलने 103 मारले. 103 मारले रन. दोघांनी 188 ची पार्टनरशिप टाकली. ते पण 300-350 बॉल्स मध्ये त्यांनी मारले. आणि गिलचा अजून एक रेकॉर्ड झालाय, तो आता इक्वलाइज केलाय त्याने डॉन ब्रॅडमन बरोबर आणि सुनील गावस्कर बरोबर. करेक्ट. एका सिरीज मध्ये सगळ्यात जास्त सेंचुरी मारण्याचा 4 मारले त्याने आतापर्यंत. त्याचे 722 रन्स देखील झाले. सो तो गावस्करांच्या रेकॉर्डच्या पण 50-60 रनच मागे फक्त. राईट. सो गिल इज देअर, ऑलमोस्ट देअर. आणि आता एक मॅच बाकी आहे. सो लेट्स सी, जर कंडिशन्स आणि फॉर्म जे काही रिदम आहे त्याने पकडला, तो जर राहिला बरोबर तर आय गेस तो 1000 रन पण करेल. यू नेव्हर नो. आणि त्याचं तसं विराटचा रेकॉर्ड त्याचा बाकी आयपीएल मध्ये तोडायचा, तो इकडे तोडेल. पण ठीक आहे, गिलकडनं खूप चांगल्या अपेक्षा माझ्या मते. आता इन जनरल कॅप्टन म्हणून म्हण किंवा त्याचं पर्सनॅलिटीमध्ये तो चेंज झाला, तो पण दिसतो प्रॉपर. गिल तुला आधी जर तू बघशील, जेव्हा तो व्हाईस कॅप्टन पण होता इंडियाचा, तेव्हा पण फील्ड मध्ये तो असंच कुठे दिसून नाही यायचा. करेक्ट. आणि ऑब्व्हियसली रोहित शर्मा जर कॅप्टन असेल आणि विराट कोहली टीम मध्ये असेल तर कॅमेरा एक अख्खा त्यांच्यावर जाणार. हा ऑब्व्हियसली. पण ऍज सच तुला मुवमेंट वाईज किंवा इन्व्हॉल्वमेंट वाईज पण तुला कळतात गोष्टी की कोण कोण काय काय इन्व्हॉल्वमेंट आहे, कोण कोण काय काय बोलतंय, कसं एनकरेज केलं ते. तर त्यामध्ये पण गिल कधी दिसायचा नाही तुला. त्याचा आवाज ऐकू यायचा, क्या कर रहा है. पण तू आता पण बघशील या टीम मध्ये, तर ह्या टीम मध्ये पण कॅरेक्टर्स बघशील तर कॅरेक्टर बघशील तर पंत हा तुझा मेजर कॅरेक्टर आहे, बुमराह तुझा मेजर कॅरेक्टर आहे, सिराज मेन कॅरेक्टर होतोय मध्ये मध्ये. सो गिल इज नॉट दॅट, कसं सांगू, जसं की विराटकडे होतो, विराट अॅनिमेटेड पर्सनॅलिटी होता. रोहित शर्मा खूप जास्त लीड बॅक आणि खूप ते, हा मी तेच म्हणतो, तो थोडा ते पर्सनॅलिटी जी विराटची होती किंवा रोहित शर्माची होती म्हणा, थोडा एक्सप्रेसिव्ह. आणि रोहित शर्मा पण एवढा नाही एक्सप्रेसिव्ह आहे, पण रोहित शर्माचं ते कॅरेक्टर होतं ना, स्टंप माईक वाला कॅरेक्टर. बरोबर. हा. सो आता गिलचं पण ते थोडं थोडं बनतंय मे बी त्या कॅप्टनशिपमुळे. किंवा मला वाटतं की जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये होतो ना कांदेपोहांचा कार्यक्रम, तसा गिलचा झाला होता बँड्रामध्ये छोले भटुरेंचा कार्यक्रम. सो तेव्हा तो त्याला बोलला की तूने क्या उखाडली आज तक. मग गिल म्हटलं ठीक आहे दाखव तुम्ही इंग्लंडमध्ये जाऊन. मग तो ते सगळं करतोय. अब सारा दारोमदार गिल पे ही आहे. चांगला होता, मला आवडलं. पण ठीक आहे, लिहून आणलंच नाही करून माझा विचार सुचला मला. बोल. हा काय बोलतो मी विसरलो चुत्या तुझ्यामुळे. गिल बेसिकली त्याच्या पर्सनॅलिटी, आता त्याचा प्रॉपर ऑरा दिसतोय की भाई कॅप्टन वाला आहे मी आता. इव्हन तो बॅटिंग करताना पण दिसतोय. करेक्ट. असं नाही की फक्त बॅटिंगच करतोय आणि खेळूनच करतो. तो बॅटिंग करताना पण प्रॉपर दिसतोय की माझ्यावर एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती मला पूर्ण करायची. खरं. सो त्या 100 सेंचुरीची जबाबदारी त्याच्यावरती आता विराटकडनं राहिल्याच शेवटी. नाही म्हणजे 100 सेंचुरी आता मला इन जनरलच कठीण, क्रिकेटमध्येच कठीण वाटतं, कारण की ओडीआय तेवढं खेळलं जात नाही. आणि मेजरली लोक ओडीआय मध्येच करतात, पण टेस्ट मध्ये डिफिकल्ट असतात सिंगल. आणि T20 मध्ये तर सेंचुरी म्हणजे डबल सेंचुरीच्या बरोबर आहे. करेक्ट. आणि गिलचा T20 मध्ये जरा कठीण वाटतं इंटरनॅशनल. इन जनरल लॉंग करिअर नाही दिसत नाही मला. अगदीच गंभीरला अगदीच हार्दिक पांड्या आवडत नाही, प्रूव्ह झालंच पुढे जाऊन, तर तो ते करू शकतो. बाय द वे गंभीरच्या कोचिंगवर आणि ह्या सगळ्यावर पण गदा येऊ शकते असं मी वाचलं एका ठिकाणी, नॉट शुअर.
आणि म्हणजे गंभीरवर नाहीये डिरेक्टली, इनडिरेक्टली ते मॉर्ने मॉर्केल आणि टेंडेस्काटेला काढू शकतात. आता आपण गिलवरनं येऊया एका महत्वाच्या पार्टनरशिपमध्ये, जडेजा आणि सुंदर आधी उतरला जडेजाच्या. सो दॅट वॉज अ व्हेरी डिफरंट कॉल, कारण ऑब्व्हियसली पंतला डिफेंड करायचं होतं, मग पंतला वाचवायचं होतं. सो आणि सुंदर की जडेजाचा पण डिफेन्स वाईट नाही, पण सुंदर इज मोर ऑफ आधी आलेला जडेजा आधी उतरला होता. सुंदर आधी उतरला माझ्या नाही, जडेजा आधी आला आय गेस. सुंदर उतरला, जड्डूच्या आधी उतरला नाही रे. हो बघ, चेक कर फोनवर, नंतर आपण टाकू. पण मी माहिती सुंदर आधी उतरलंय. तर सुंदरचा डिफेन्स आपल्याला माहिती की चांगला डिफेन्स आहे. मग ही मोर ऑफ गोज इन टू वन गिअर, बट आता डिफेन्स चांगला आहे. आणि मग सुंदर आणि जडेजाची जी कॅच ड्रॉप आपण म्हटली, त्यानंतर दोघांनी जी बॅटिंग केली प्रॉपर त्यांनी नांगर टाकली आणि त्याच्या पद्धतीने खेळत होते, बॉल बाय बॉल. ते लोक सिच्युएशन काढत सुटले. एका पॉइंटला इंग्लंडचे बॉलर्स थकले, मग स्पिनर्स आले आणि स्पिनर्सना परचेस होता का, जोरूटला प्रॉपर परचेस होता. त्या जोरूटचे काय काय बॉल बघितले, सुंदरला टाकले, इव्हन जडेजाला पण त्याने चांगली बॉलिंग केली. प्रॉपर त्याने एवढा टर्न केला, बाहेर काढतो आपण ऑफ स्टंपला टाकून बाहेर त्याने बॉल काढले आणि बाउन्स सकट, असं नाही की त्याच नॉर्मल बाउन्सला, त्याला बाउन्स पण मिळत होता. सो आय गेस अजून थोडा अटॅक केला असता इंग्लंडने तर कदाचित यू नेव्हर नो गेल्या पण असत्या विकेट्स, पण ग्रिटी इनिंग होती एकदम. जडेजा आणि सुंदरची दोघं पण लेफ्ट हँडर, दोघं पण ऑलराऊंडर, दोघं पण सुंदर टेक्निकली पण जाम साऊंड वाटतो मला. त्याच्याकडे बघशील तर त्याच्याकडे ड्राईव्ह आहे, त्याकडे रिव्हर्स स्वीप आहे. रिव्हर्स स्वीप ऍक्च्युअली टेक्निकल बुक शॉट नाही, पण त्याकडे ड्राईव्ह आहेत, स्वीप शॉट्स आहेत, त्याच्याकडे पूल आहे, हुक आहे, त्याकडे ऑन ड्राईव्ह शॉट मारताना सुंदर कडक दिसतो रे, जो तो शेप बनतो ना त्याचा कडक आहे. त्याला फक्त मी स्क्वेअर खेळताना एवढं बघितलं नाही, बट ही हॅज मोर ऑफ शॉट्स. आणि जडेजा तर इतकी वर्ष खेळतो, जडे अनुभव आहे. आणि जडेजाने काल तुला फायनली पटलं असेल ना की जडेजा चांगली बॅटिंग करतो. जडेजा बघायला प्रॉमिसिंग नाही वाटत असं म्हणणं, आणि मला तो ठीकठाक बॅट्समॅन वाटतो अजून पण. याला ठीकठाक चांगला बोल ना, चांगला बोल. जडेजा ठीकठाक बॅट्समॅन आहे, वाईट नाहीये प्लेअर तो, पण तो चांगला नाही वाटत तुला? माझं असं मत आहे की खूप अशा इम्पॉर्टंट मॅचेस मध्ये असं मला झालं, काल ह्या अख्ख्या सिरीज मध्ये इम्पॉर्टंट मॅचेस वन डे मधलं मला वन डे मधलं आठवतं सगळं. काय करू, मला अजून 23 मला तर जात नाही. जातो मी इथून उठून. T20 वर्ल्ड कप मध्ये म्हणत नाही, तुला खुश करायला त्याने काय काय करावं मला माहित नाही. अरे पण जडेजाचा टेस्ट मध्ये ऑरा आहे, त्याने अश्विनच्या वर त्याला लोक प्रिफर करतात रे टेस्ट मध्ये. पण तू नाही प्रिफर करत त्याचं काय करू? हा पण मला जास्ती आवडतो अश्विन, काय करू, मी नाही आवडत मला जास्ती. जडेजा तेवढा नाही आवडत मला जेवढा अश्विन आवडतो. जडेजा चांगलाच प्लेअर आहे, मी मांजरेकर नाहीये, त्याला बिट्स अँड पीसेस प्लेअर नाही म्हणते मी. जडेजा चांगलाच प्लेअर आहे, मला तेवढं बघायला नाही आवडत असं माझं म्हणणं. म्हणजे सुंदरची बॅटिंग बसते मला बघायला आवडते, हा माझा मुद्दा, बाकी काय नाही. तो प्लेअर चांगलाच आहे. तर काल काय सुंदर जडेजा पण काय बोलत होतो? हा, काल स्टोक्स बद्दल एक गोष्ट आहे की स्टोक्स तू जसं बोलला होतास ना, आम्ही अजून प्रिडिक्शन चुकलेलं आहे. काल तू बोलला की स्टोक्स बॉलिंगला येणार नाही. स्टोक्सने 8 ओव्हरचा एक स्पेल टाकलेला आहे. मित्रा, तुझं मेजर प्रेडिक्शन चुकलेलं आहे. काय? इंडिया हारणार बोललेलास. ते ठीक आहे, ड्रॉ झाली ना मॅच, ठीक आहे. सो प्रेडिक्शन कोणाचे बरोबर नाही आलं. तू जिंकणार म्हटलं, मी हरणार म्हटलं, ड्रॉ झाली. सो आपण ऍक्च्युली हँडशेक करूया. तर हँडशेक वर आपण बोलतोच आहोत. तर काल एक मेजर हँडशेक ब्रेक झालेला आहे कोणाचा तरी, बेन स्टोक्सचा. जडेजाने ज्या पद्धतीने डिनाय केलेला आहे, वा मजा आली मला, शाळेतला फील आला. आणि जडेजा, आणि मला ते वाटतं कधी कधी तुला भाषा न करणं महत्वाचं असतं की तू कमी हर्ट होतोस. ते लोक जेवढं स्लेज करत होते, जडेजाला फार कळत होतं म्हणजे. सो जडेजा फार कमी हर्ट होता. जडेजा हसं उत्तर देतो की माझ्या हातात नाहीये भाई, वरून कॉल आलाय, मला नाही, मी नाही घेऊ शकत हा कॉल. तर तरी पण तो एक तर क्रॉली तिथे का बडबड करतो, क्रॉलीच्या मागे हात धुवून. अरे पण तो ज्या ऑराने बोलत होता ना, अरे कर ना, अरे कर, अरे तू कॅप्टन आहे, तू वाईस कॅप्टन आहे, नाही तू का मध्ये मध्ये बोलतो? प्लेअर आहे तो, इंग्लंडचा प्लेअर आहे मान्य आहे, पण तो ज्या ऑथॉरिटीने बोलत होता ना त्याचा मला प्रॉब्लेम आहे. स्लेजिंग बद्दल माझं काही म्हणणं नाही. तिथे डकेट पण करत होता स्लेजिंग, पण डकेटचं एवढं हे नाही वाटलं मला. डकेटची हाईट कमी आहे त्यामुळे हा त्याचा इम्पॅक्ट जाणवला. क्रॉलीची हाईट पण इथं वर आहे, जडेजा असा वर बघत होता. जड्डू लेट्स डू इट, जड्डू लेट्स डू इट एवढंच चालू. पण एका बॉल तुला काय वाटलं केंद्र त्या अख्ख्या जो तो किऑस झाला की स्टोक्सने ज्या पद्धतीने रिॲक्ट केलं? काय नाही, उगाच म्हणजे स्टोक्स वॉज वेल विद इन हिज राईट्स की त्याने मॅच संपली, आता काय माझ्या हँडशेक करूया आपण, हे त्याने सजेस्ट केलं, ते आपण ऍक्सेप्ट नाही केलं. तो आपला राईट होता की भाई नाही, आम्ही का आता जर 10-15 रन्सच हवेत दोघांच्या पण सेंचुरीजला, आणि इंटरनॅशनल सेंचुरी, टेस्ट मॅच सेंचुरी कोणी सोडणार नाही. वॉशिंग्टनची पहिली सेंचुरी होती ती, का सोडेल? ह्याच्या जागी बेन स्टोक्स असला असता तर त्याने पण नसतंच केलं ते. आणि त्याने जरी केलं असतं तरी मला तो इंडिव्हिज्युअल चॉईस आहे.
तुला नसेल मारायची सेंचुरी नको मारूस, आम्हाला मारायची आम्ही मारणार. हा एक्झॅक्टली. आणि तो जडेजाला येऊन बोलतो की यू वॉन हिट ब्रूक अँड काय कोणाला बोलतो ब्रूक आणि डकेटला तुला रन्स मारायचे, ब्रूकला मारून तुला सेंचुरी करायची का, मग तू लाव कार्सला, टाक स्वतः बॉलिंग. आम्ही तुला थोडी सांगितलं की भाई तू ब्रूकला दे, तुला तू का जो रूटला बॉलिंग देतो तू, आण तुझ्या आर्चरला ना, त्यांना मारू आम्ही. पण त्याची माझ्यामध्ये तिथेच त्याची काय म्हणतो ठस झाली होती की ही मॅच त्यांच्या आवाक्यात होती. हा, त्याच्यात तोंडातून काढलंय ना. आणि कालची ड्रॉ इंडियासाठी विक्टरीच्या जवळ आहे आणि इंग्लंडसाठी लॉसच्या बरोबर आहे. आणि पहिल्या 0वर 2 असताना ही हालत झाली. बरोबर. त्यामुळे ते जास्त हर्टफुल आहे त्यासाठी. आणि ऑब्व्हियसली ते सगळं असणारच आहे की बॉलर्स थकलेत वगैरे, पण तो आपला कन्सर्न नाहीच आहे. मग त्याने हातबीत नाही मिळवल्यानंतर इट वॉज व्हेरी डिस्ग्रेसफुल. स्टोक्स जेवढा मोठा बॅट्समन आहे तेवढा तो सार लुजर आहे माझ्या मते. त्याने जेन्युअनली शिकलं पाहिजे न्यूझीलंडच्या टीमकडनं. 19चा वर्ल्ड कप तुम्ही प्रॉपर चोरलात त्यांच्याकडनं, त्यांनी तुम्हाला असं रिॲक्ट नव्हतं केलं. 19च्या वर्ल्ड कपला न्यूझीलंडने जास्त विकेट घेतलेल्या इंग्लंडच्या. जर तसंच ते बाउंड्री आणि हे सगळंच करायचं होतं तर न्यूझीलंडने इंग्लंडचे जास्त विकेट घेतलेल्या त्या मॅचला. नाही, पण ते जे तो रूलचा काय लूपहोल असेल जे काय असेल, तुम्ही फेअर विनर नव्हतात. पण तेव्हा न्यूझीलंडने हे चाय नाही केले की हे काय असं काय. केन मामा आले तुमच्याकडे प्रॉपर, त्यांनी तुम्हाला छान चेक केलं, त्याने छान स्माइल दिली, ट्रॉफी अशी चालली आहे वगैरे, त्याने काही रिॲक्ट नाही केलं. सो माझ्या इंग्लंड इन जनरल खूप डिस्ग्रेसफुल आहे. म्हणजे त्यांनी 47ला पण तेच केलं. एक्झॅक्टली. आणि त्यांनी पाकिस्तान ते देऊन गेले आपल्याला, तसं त्यांनी केलं. आता जेव्हा बशीर इंजर्ड होता, शोएब बशीर, तेव्हा आपण त्याला शॉर्ट बॉलिंग टाकत होतो, शॉर्ट पिच बॉलिंग. तेव्हा येऊन ते सगळं बोलला की शोएब बशीर इंजर्ड असताना पण त्याला शॉर्ट पिच बॉलिंग केली गेली, त्याबद्दल जरा प्रॉब्लेम झाला. रिषभ पंत इंजर्ड झाला, तू त्याचा पाय तोडायला निघालास. जरी ते आता हे दोन्ही गोष्टी माझ्यासाठी ठीकच आहेत, मला काही प्रॉब्लेम नाहीये की इंजर्ड आहे एखादा प्लेअर तर त्याच्या विकनेसवर अटॅक करा, हे माझ्यासाठी चुकीचं नाही. पण मग काय नाही पण हे चुकीचं आहे की तुम्ही दोन्ही साईडने प्ले करायचा बघताय. बरोबर. की बशीरला तुम्ही डिफेंड पण करताय आणि मग तेव्हाच येऊन रिषभ पंतच्या पायावर पण बॉलिंग करताय. तुम्ही एक कोणती तरी साईड पिक करा ना. बरोबर. आणि इव्हन तुला लक्षात असेल लास्ट जी सिरीज झाली होती जेव्हा कोहली होता वगैरे, कोहली जेव्हा कॅप्टन होता तेव्हा अँडरसनला बुमरा अटॅक करत होता, जेव्हा अँडरसन बॅटिंगला येत होतं तेव्हा पण त्यांचं हे झालं की हे स्पिरिट ऑफ द गेम मध्ये नाही, असं नाही तसं नाही. इंग्लंडने कधी स्पिरिट ऑफ द गेम दाखवलंय? त्यांनी कधी दाखवलंय? कोणत्या देशावर त्यांनी दाखवलंय? इतकी वर्ष राज्य केलं आमच्यावरती, अख्ख्या जगात दाखवलं. ह्युमॅनिटी ऑफ स्पिरिट दाखवलं तुम्ही, स्पिरिट ऑफ ह्युमॅनिटी तुम्ही दाखवली. बस इंग्लिश आता मला खूप प्रॉब्लेम होतो, पण ठीक आहे. हे सार लुजर्स, दे आर सार लुजर्स. सो काल बेन्स्टोक्स मोठा प्लेअर आहे, कर्म आहेत सगळी. हा खरं आहे. तुम्हाला तेच आणि बघ ना, मला ऑनेस्टली स्पीकिंग मी क्रिकेट जितकी वर्ष बघतो मला इंग्लंड टीम कधीच नाही आवडली. म्हणजे ते फार भारी खेळत पण नाही सर्व मध्ये. एक वर्ल्ड कप ते जिंकून गेले, तो पण त्यांनी चोरला. T20 वर्ल्ड कप तो डिझर्व होते, ते जिंकले. त्यात त्यांनी जे काही इंडियाला हरवलं होतं 10 विकेट्सने. सो बघशील तर मला इंग्लंड T20 2 जिंकलेत ना ते. T20 वर्ल्ड कप एक 11चा का 10चा जिंकले होते, 10चा आणि तो आता जिंकले. सो ते डिझर्विंग होतं. ठीक आहे, 19 वर्ल्ड कप तुम्ही प्रॉपर चोरलात. तुमचं इथं क्रिकेट मला कधी भारी नाही वाटलं. हा गेम त्यांचा आहे, त्यात ते नेहमी मला लुजर्स वाटलेत. त्यांना जाऊन इंग्लंडमध्ये लोकांनी इंग्लंडला हरवलंय, जे काही केलंय ते त्यांनी पण इंडियात हरवलंय दोन्ही कॅप्टन्सी मध्ये. पण ठीक आहे, राहू दे, मला इंग्लंड नाही आवडत. तर बेन स्टोक्स एवढा मोठा प्लेअर आहे माझ्या. हा ऑब्व्हियसली तिथे त्याने खूप स्वतःला कमी करून घेतलं. त्याने जे काही त्याचा ऑरा बनवलेला या सिरीज मध्ये मी ऑलमोस्ट फॅन झालेलो त्याचा भाई. त्याने ज्या अटॅकिंग माइंडसेटने त्याने बॉलिंग टाकली आहे. काल पण त्याने बॉलिंग करणं केवढा डिसिजन होता तो. त्याने 8 ओव्हरचा स्पेल टाकला. सो त्याच्या हॅमस्ट्रिंग पूल झालेली असताना त्याने प्रॉपर आणि अटॅकिंग बॉलिंग केली. असं नाही की टाकायची म्हणून टाकली, प्रॉपर त्याने शॉर्ट पिच बॉलिंग पण केली आहे. तर मला काल मोर ऑफ तो रुसला असं वाटतंय. रुसतो ना तसं आहे की अरे हँडशेक केला त्याने, हे केलं तर तू त्याची. सो काल मला बेन स्टोक्स मोर ऑफ रुसला असं वाटलं, जे की फार चुकीचं होतं माझ्या मते. तू काल बघशील तर आता मी जेवढं बघितलं, जेवढं दाखवलं, तेवढं पीसीआरने जेवढं कव्हर केलं त्यानुसार असं मला वाटतं काल जो रूटने फार रिॲक्ट नाही केलं सगळ्या प्रकरणावरती. दॅट्स वाय ही इज ग्रेट, दॅट्स वाय ही इज लेजंड असं माझं म्हणणं आहे. सो तोच डिफरन्स आहे तुझ्या काय म्हणतो ना त्याला, काय म्हणतात सचिनला पण काय म्हणतो लेजंड आणि काय म्हणतो सफिस्टिकेशनचा आणि उगाच फुकटच्या चाळ्यांचा डिफरन्स आहे तो माझ्यामध्ये. आणि जो रूटने काल केला, जो रूटने फार रिॲक्ट नाही केला. सो आणि ब्रुकने येऊन ज्या प्रकारे बॉलिंग टाकली, लल्लवे बॉलिंग टाकलं, हे स्पिरिट ऑफ द गेमच्या विरुद्ध आहे असं मला वाटतं. तुम्ही म्हणजे समोरच्या बॅट्समनचा तेवढा रिस्पेक्ट नाही करत. बरोबर. आणि ते नंतर जाऊन त्याने जेव्हा हे दिलं काय म्हणतो ते मॅच नंतर काय एक्झिबिशन होतं त्यात तो प्रॉपर बोलला की दे डिझर्व सेंचुरी वगैरे जे काय असेल बेन स्टोक्स बोलला की दे डिझर्व. तुझ्या ऍक्शन्सच तशा नव्हत्या, तुझे फक्त शब्द बोलतो. तुला लावायचे ब्रुक तर लाव, पण तू तिचं चिडवून नको लावू. हा एक्झॅक्टली. तुझं ते ठीक आहे, पार्ट टाइमरचा लावायचं, दिवस संपवायचा, जे काय करायचं ते कर.
सो ठीक आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट हीच आहे रे की त्या जागी बेन स्टोक्स असला असता त्याने पण सेमच केलं असतं, त्याने नसती सोडली त्याची सेंचुरी किंवा कोणी जरी सोडली असतीस. मला लक्षात आहे की दांबुलामध्ये एक झाली होती मॅच, तेव्हा सचिनची सेंचुरी होणार होती आणि इंडियाने सेम, तेव्हा आपले जे कोच आहेत द ग्रेट गंभीर, ती मॅच गंभीरने वाचवली होती जेवढं मला लक्षात आहे, आणि सचिनच्या पार्टनरशिपने वाचवली होती. तेव्हा सेम झालं, 80 वगैरे सचिन घेतले, 80-82 सचिन होता का 90च्या आसपास सचिन होता, तेव्हा सेम संघकारा गेला हँडशेक करायला आणि सचिनने नाही म्हटलं. सचिन म्हटलं की खेळायचं मला, सेंचुरी करायची. तेव्हा संघकाराने पण सेम रिॲक्ट केलं होतं जेवढं मला लक्षात आहे, की असंच होतं की ही वॉज प्लेइंग फॉर हिज सेंचुरी अँड ऑल दॅट शिट. ऑब्व्हियसली पण हे बरोबर आहे. मॅच साठी का खेळू आता, मॅच तर एनिवेज ड्रॉ होणार आहे. मग तू 30 ओव्हर आधी कर ना डिक्लेअर, तुला हँडशेक करायचं, तू 30 ओव्हर आधी करून मोकळा हो. करेक्ट. तू काय एवढ्या लेट करायला आला जेव्हा मॅच सेफ झाली तुमच्याकडून, आता कळलं की आपण नाही जिंकू शकत. आणि आता त्यांना ती पण भीती आहे की ही सिरीज कदाचित इंडिया ड्रॉ करेल हा. आणि अच्छा, बाय द वे बेन स्टोक्स बद्दल आपण बोलतो तर जडेजा बद्दल आपण बोलू. जडेजाने काल सेंचुरी मारली आहे. सो जडेजाचे 1000 रन्स पूर्ण झालेत इंग्लंडमध्ये, प्लस त्याच्या 30हून जास्त विकेट्स. सो ही इज वन ऑफ द फ्यू ज्यांनी हे फीट अचीव्ह केलं. इंडियन तर माझ्या मते तो पहिलाच आहे ज्याने हे केलं. आणि आता खूप वर्ष झाली तो एक नंबरचा ऑलराऊंडर आहे टेस्ट. करेक्ट. जवळ 5-6 वर्ष झाली असतील त्याने ते अचीव्ह. सो जडेजा की बेन स्टोक्स? नाही जडेजा. नाही तसं काय, जडेजा की बेन स्टोक्स, वुड यू प्रिफर? काय कशा ऑलराऊंडर तुला चांगला कोण वाटत असती? ऑलराऊंडर आय वुड स्टील प्रिफर बेन स्टोक्स. ओके. हा, कारण पण काल तू ते बघशील तर ते की जडेजाने इंग्लंडमध्ये केलं, बट बेन स्टोक्सने कधी इंडियामध्ये नाही करणार. हा, हे एक आहे इंडिया. बेन स्टोक्स पण बेन स्टोक्सचा कसं तो एक ओव्हरऑल पॅकेज आहे की तुझा तो ऍथलीट तर जडेजा पण चांगला. दोघं इक्वल ऍथलीट्स आहेत माझ्यामध्ये. दोघं एक बॅट्समन मध्ये बेन स्टोक्स बेटर आहे. इट्स जस्ट दॅट ही कांट प्ले ग्रेट स्पिन. हा तेच. आणि ऍज अ प्लेअर तू बघशील पूर्ण तर मग बेन स्टोक्स थोडा उजवा पडतो, इम्पॅक्ट जास्त आहे जडेजाचा, कारण की कॅप्टनशिप पण येते. करेक्ट. आणि मग तो फक्त टेस्टला जेवढा प्रेफरन्स देतो बेन स्टोक्स आणि ज्या ऍटिट्यूडने उतरतो त्या सगळ्या गोष्टी पण मॅटर करतो या सगळ्या. हे बरोबरच आहे, पण लोकांनी अगदी ते बेन स्टोक्सला बाप बनवलं तसं नाही केलं पाहिजे. सो जडेजाने पण त्याला स्वतःला बरं, आणि जडेजा मोर ऑफ सतत त्या क्रिटिसिझम मध्ये जात राहिला की अरे इव्हन ऑब्व्हियसली आय ऑल्सो, मला पण, मी त्याचा एवढा फॅन नाही राहिलो, बट ऑब्व्हियसली तो जे क्रेडिट डिझर्व करतो किंवा त्याने जे केलंय त्याच्याबद्दल वाखाणण्याजोगी त्यांची कामगिरी केली त्याला आपण वाखाणलंच पाहिजे त्यासाठी. सो हा, जडेजाने आता जे काही रिसेंटली अचीव्ह केलंय, आणि स्पेशली कोहली आणि रोहित गेल्यानंतर त्याची एक जबाबदारी घेणं होतं सिनियर प्लेअर, ते त्यांनी घेतलेली गोष्ट, जे राहुल आणि जडेजाने आता चोख घेतली आहे या सिरीज. खरं. सो लेट्स सी, आता एक मॅच उरली आहे. इव्हन सुंदरचा आपण म्हणत होतो की सुंदर बेन स्टोक्स सगळा इकडचा क्लच गॉड झालाय. सुंदरची ब्रिस्बेन टेस्ट सगळ्यांना लक्षात आहे. त्यात जेव्हा पहिल्या इनिंगला त्यांनी 380 केले होते, इंडिया त्याने जेव्हा 380 केले होते, इंडिया 160ला वगैरे 6-7 विकेट पडले होते, तेव्हा शार्दुल ठाकूर त्याने पार्टनरशिप टाकली होती. सो त्यात त्याने किती 71 रन्स केले होते. सो ती त्याची इनिंग बघ. त्याने इंडियात इथे कुठलं आपलं स्टेडियम, मोदीबाईंचं, अहमदाबादचं स्टेडियम, तिकडे त्याने 96 इनिंग खेळली आहे. प्लस त्याने आता तुझी बेन स्टोक्स आठवण काढतो वाटतं, तर किंवा जडेजा बेन स्टोक्सला हाक मारतो. तर अजून एक इनकमिंग आहे असं वाटतंय मला, करून घे. नाही ठीक आहे. हा, तर इव्हन सुंदरची ती इनिंग जेव्हा रेड्डीने सेंचुरी मारली, ती इनिंग, प्लस त्याने ह्या सिरीजला 2-3 चांगल्या इनिंग खेळल्यात. एक ती आपल्याला लक्षात आहे, पहिल्या टेस्ट नंतर जेव्हा त्याला आणलं होतं की बॅटिंग करायला, त्याने ती इनिंग खेळली होती 40 रनची, ती इव्हन कालची इनिंग. सो सुंदर काइंड ऑफ हॅज प्रूव्हन हिमसेल्फ. आणि बाहेर येस, चल. सो वेलकम बॅक अमेय. इंग्लंड मधून आलाच असं वाटतंय, इतक्या शिंका तुला येतात किंवा तुझी कोणीतरी आठवण काढतंय किंवा तू चुकीच्या मुली. हा चल बोल. सो एकंदर कालचा दिवस असाच होता. आता सिरीज लाईनवरती आहे, लाईनवरती ॲज इन ड्रॉ करायची. जर इंडियाने सिरीज ड्रॉ केली तर ऍज पर रूल्स इंडिया. आपण बुमरा बद्दल बोलत होतो. बुमराला काही करून शेवटची मॅच खेळावीच लागणार आहे, आणि जर तो नसेल खेळणार तर त्याने रिटायर व्हावं टेस्ट मॅच क्रिकेट मधून. हे माझं सरळ आणि खूप काय प्रामाणिक मत आहे. हो, फारच निष्ठुर होतोस तू. नाही बरोबरच आहे, काफी कठोर हो रे हो तू. येस. नाही, माझ्या मते ठीक आहे. माझ्या मते बुमरा खेळ. पण रुमर्स पण पसरतात की 5व्या मॅच नंतर कदाचित रिटायर होतो बुमरा वगैरे. पण हे रुमर्स आहेत, अजून काही तर ते नाही. माझ्या अंगद मोठा आहे परंतु तू खेळेल की. हा, सिरीज ऑन द कार्ड्स आहे. इंग्लंडला जिंकणं खूप महत्वाचं आहे, कारण इंग्लंड माझ्या मते गेले 5 ते 6 सिरीज इंडियासोबत हरलेली आहे. ते ह्याच्यात काय म्हणतो ना,
टेस्ट मध्ये. अच्छा, ओके. एक तिची 21ची इंग्लंडमध्ये झाली तरी ड्रॉ झाली. त्याच्या आधी इंडियाने त्यांना इंडियामध्ये पेललंय, आता मध्ये इंडियाने इंडियामध्ये पेललंय. सो त्या 3 सिरीज झाल्या. ही जर 4थी सिरीज ही ड्रॉ झाली तर ट्रॉफी इंडियाकडे येते. येस. सो बेटर होप फॉर ड्रॉ. आणि मला ते आता तुझं प्रेडिक्शन काय पुढच्या मॅच साठी? तर काय जिंकावीच लागणार आहे. पंत खेळणार आहे का? मी ऐकलं की ईशान किशनला बोलवत आहेत, पण त्याचा पण स्कूटीवर ऍक्सिडेंट झालाय. झालंय का ते? खरं आहे का? मी वाचलंय, खरी आहे ती न्यूज, इन्स्टावरती पाहिलं मी. सो यू नेव्हर नो. ध्रुव जुरेल ऍक्च्युअली बॅट्समन आहे. स्कूटी का चालवत होता हा माझा प्रश्न आहे. अरे तो स्विगीच्या ऑर्डर्स वगैरे मारत असेल, क्रिकेट सध्या खेळत नाही तो. तर इन्स्टामार्ट स्विगीचा विषय सोडून आपण आता जाऊया ध्रुव जुरेल वरती. जुरेल इज अ केपेबल बॅट्समन आणि जुरेल मोस्टली खेळेल इंग्लंडमध्ये शेवटची मॅच मला असं वाटतंय. आणि इंडियाकडे आता जो फ्लो आहे, इन जनरल स्पिरिट्स आर हाय. इंग्लंडचे स्पिरिट्स जाम लो आहेत आणि 3 दिवसाचा फक्त ब्रेक आहे. सो माझ्या मते ही सिरीज ड्रॉकडे चालली आहे असं मला वाटतंय, विच इज मोर दॅन अ विक्ट्री विथ दिस टीम, विथ दिस सेटअप. कारण लास्ट सिरीज पण आपण ड्रॉच केली त्यांच्यावरून ना. करेक्ट आहे, ती ऍक्च्युअली ड्रॉ झाली. जर इंडियाने आयपीएलच्या प्रेमात पडून तिथनं निघालो असो, भूतकाळात रमू नकोस. चल, कधी कधी भूतकाळ आपल्याला शिकवतो वर्तमानात काय करायचंय. असो, इथेच आपण व्हिडिओ बंद करूया. येस. आणि तुम्हाला कालच्या दिवसाबद्दल काय वाटलं? जडेजा, सुंदर, केएल राहुल, गिल यांच्या खेळीबद्दल तुम्हाला काय वाटलं ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि बेन स्टोक्सला शिव्या घाला खाली. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस, हात मिळव. पहिला मराठी पॉडकास्ट.